अमळनेर ग्रामीण रुग्णालयाच्या ICTC व ART विभाग रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली। यातून विद्यार्थ्यांमध्ये HIV एड्स जनजागृती केली जाणार आहे। समुपदेशक अश्वमेध पाटील, दीपक शेलार, जयेश मोरे, देवेंद्र मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, पारोळा व चोपडा तालुक्यातील होमगार्डचे तिमाही संमेलन अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात नुकतेच संपन्न झाले। या संमेलनात होमगार्डच्या विविध समस्या, अडचणी व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। होमगार्ड विभागाचे जिल्हा समुपदेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, प्रशासकीय अधिकारी रामनाथ काळे उपस्थित होते। मुंबई येथील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, कवी आणि एकपात्रीकार N. अशोक यांचे ताणतणाव मुक्त व फुलटू धमालवर आधारित हसरी मैफिल हा कार्यक्रम प्रताप महाविद्यालयात संपन्न झाला। यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर हर्षवर्धन जाधव यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी N. अशोक यांनी यावेळी स्वरचित महाराष्ट्र सन्मान गीत सादर केले। हे गीत स्वरबद्ध झाले आहे। या गीताला ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचे संगीत असून प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांचा स्वर लाभलेला आहे। विविध मागण्यांसाठी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून आणि नायब तहसीलदार संघटनेने डिजिटल सिग्नेचर DSC तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्याकडे जमा करून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी शासनाकडे लॅपटॉप आणि प्रिंटरची मागणी करूनही शासनाने दुर्लक्ष केले आहे। ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे दिलेले लॅपटॉप आणि कम्प्युटर कालबाह्य झाले आहेत। त्यांची मुदत 5 वर्ष असताना अनेक वर्ष उलटली, त्यामुळे व्हर्जन बदलले, स्पीड मिळत नाही आदी अनेक अडचणी आहेत। ते तात्काळ मिळावेत, कालबाह्य उपकरणांची विल्हेवाट लावण्यात यावी, खरेदी प्रक्रियेतील अनावश्यक विलंब प्रक्रिया जबाबदारी विभागीय स्तरावर निश्चित करण्यात यावी आदी मागण्यांसह अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील वाळू माफियांनी केलेल्या हल्ला प्रकरणातील सर्व आरोपी शस्त्रांसह जमा करत नाहीत तोपर्यंत निवडणूक व आपत्तीचे कामकाज वगळता कोणतेच काम करणार नाहीत असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना निवेदन देताना अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, सचिव मुकेश देसले, मधुकर पाटील, प्रशांत पवार, भूषण पाटील, प्रवीण कंखरे, योगेश पाटील, विठ्ठल पाटील, रवींद्र माळी, प्रवीण बेलदार, पवन शिंगारे, गीता बडगुजर, शीतल पाटील, आदिती जरे, द्रौपदी पजई, गौरव शिरसाठ, नायब तहसीलदार CU पाटील हजर होते।